नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर बघा, मी आज इथे आपल्याला सुंदर अशा 5 प्रकारचे डिझायनर ब्लाऊज मी इथे शिवलेले आहे. तर ते डिझायनर ब्लाऊज मी इथे कशा प्रकारे शिवलेले आहे तो संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता हे जे डिझाईन्स आहे ब्लाऊजच्या नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचे डिझायनर ब्लाऊज शिवता येणार आहे. तर इथे बघा आता मी इथे बघा बरेच दिवस झाले मी माझा इथे व्हॉईस दिलेला नव्हता. कारण की बघा आता दिवाळीचं सीझन झालेलं होतं आणि दिवाळीचं सीझन झाल्यानंतर माझे थोडे इथे बघा एक्झर्शन झाल्यामुळे थोडी तब्येत ठीक नव्हती. त्यामुळे बघा आता इथे त्यामुळे मी इथे व्हॉईस देऊ शकलेले नव्हते. तर इथे बघा इथे आता मी आज हा तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत आहे. आणि आता इथे बघा हे जे ब्लाऊज आहे ते मी कशा प्रकारे शिवलेले आहे आणि हे जे 5 ब्लाऊज आहे ते मी एका दिवसात शिवलेले आहे. आणि माझ्या हे एका कस्टमरचे हे 5 ब्लाऊज आहे. तर इथे बघा, तर आता बघा आता लग्नाचं सीझन सुरू झालेलं आहे आणि आता इथे लग्न सराईचे ब्लाऊज इथे यायला सुरुवात झालेली आहे. तर इथे बघा हे जे 5 प्रकारचे ब्लाऊज आहे ते मी इथे एका कस्टमरचे शिवलेले आहे. आणि ते मी कशा प्रकारे शिवलेले आहे तो ते व्हिडिओ तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे. तर हा जो व्हिडिओ आहे तुम्ही बघा, हे जे ब्लाऊज आहे ते तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे डिझायनर ब्लाऊज इथे शिवू शकणार आहे. तर इथे बघा हे जे ब्लाऊज आहे 5 ते मी कशा प्रकारे शिवलेले आहे तर बघा. तर इथे बघा एक प्रकारचं हे ब्लाऊज आहे. तर मी इथे बघा हे अशा प्रकारे इथे शिवलेलं आहे. बघा हे जे पोटनेकचं मी इथे ब्लाऊज शिवलेला आहे आणि बॅक साईडचा जो गळा आहे तो मी इथे डिझायनर शिवलेला आहे. आता इथे बघा बॅक साईडने मी बोटनेक घेतलेली आहे आणि खालच्या साईडने मी इथे डिझायनर गळा केलेला आहे. त्यानंतर इथे बघा इथे खालच्या साईडने मी जी साडी आहे ती मोरपंखी कलरची असल्यामुळे मी इथे मोरपंखी कलरच्या साडीमधला थोडा कापड काढलेला आहे आणि इथे पोटली बटन आणि बटन्स आणि बो करून इथे अटॅच केलेला आहे. तर बघा सुंदर अशी ब्लाऊजची इथे डिझाईन्स इथे तयार झालेली आहे. आणि इथे बघा इथे हे जे ब्लाऊज आहे हे कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज आहे. म्हणजे इथे साडी मोरपंखी कलरची असल्यामुळे आणि ब्लाऊजचं पीस इथे नेव्ही ब्ल्यू असल्यामुळे बघा मी इथे अशा प्रकारे इथे हे जे कलर कॉम्बिनेशन इथे यामध्ये ठेवलेलं आहे. आणि अशा प्रकारचा इथे गळा इथे शिवलेला आहे. आणि समोरच्या साईडने बघा मी इथे जे मोरपंखी कलरची पायपिंग दिलेली आहे. आणि इथे मी बघा इथे कप्स टाकलेले आहे. आणि हे जे ब्लाऊज आहे ते मी इथे प्रिन्सेस कटचं शिवलेलं आहे. तर अशा प्रकारे हे बघा एका पैठणी साडीवरचं हे काठपदर साडीवरचं हे डिझायनर ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे. त्यानंतर हे दुसरं ब्लाऊज बघा, हे जे ब्लाऊज आहे ते इथे काठपदर साडीवरचंच ब्लाऊज आहे. आणि इथे बघा हे जे ब्लाऊज आहे ते मी इथे गोल गळा घेऊन खालच्या साईडने बघा अशा प्रकारे ट्रायंगलमध्ये शेप देऊन अशा प्रकारचा गळा शिवलेला आहे. आणि हा जो गळा आहे तो मी वेगळा अटॅच केलेला आहे. आणि इथे बघा इथे मी बोसुद्धा एक छोटा बनवलेला आहे आणि त्यामध्ये मी बटनसुद्धा बनवून लावलेली आहे. तर अशा प्रकारे हा एक डिझायनर गळा मी इथे शिवलेला आहे. समोरच्या साईडने मी इथे प्रिन्स कट केलेला आहे आणि इथे क्रॉसपट्टी अटॅच करून घेतलेली आहे. आणि इथे बघा अशा प्रकारे हे जे ब्लाऊज आहे ते प्रिन्सेस कटचं मी इथे शिवलेलं आहे. आणि समोरचा गळा हा गोल घेतलेला आहे. आणि याच्या स्लीव्ज मी इथे 10 इंचच्या घेतलेल्या आहे. त्यानंतर इथे बघा हे जे तिसरं ब्लाऊज आहे तर ते इथे तिसरं ब्लाऊज बघा हे जे ब्लाऊज आहे तर ते मी इथे बघा इथे बोटनेक शिवलेला आहे. आणि बोटनेकला खालून मी इथे बघा पाठीला प्लेन दिसायला नको त्यासाठी मी इथे खालून थोडी इथे बघा पानची डिझाईन्स केलेली आहे. आणि इथे बघा हे पानची डिझाईन्स करून मी इथे थोडी त्यामध्ये मल्टी कलरची लेससुद्धा अटॅच करून घेतलेली आहे. आणि सुंदर अशी हे डिझाईन्स इथे तयार झालेली आहे. त्यानंतर हा जो बोटनेक आहे तो मी इथे बघा डीपमध्ये घेतलेला आहे. आणि इथे हे अशा प्रकारची ही डिझाईन्स तयार करून घेतलेली आहे. त्यानंतर समोरच्या साईडने बघा मी इथे प्रिन्स कट केलेला आहे. आणि हे प्रिन्स कट बघा मी इथे अखंड घेतलेला आहे. मी ती क्रॉसपट्टी अटॅच केलेली नाही आहे. आणि समोरचा जो गळा आहे तो व्ही घेतलेला आहे. तर अशा प्रकारे बघा हे एक साडीवरचं मी इथे हे ब्लाऊज इथे शिवलेलं आहे. आणि इथे हे जे ब्लाऊज पीस आहे ते इथे डिझायनर ब्लाऊज आहे. आणि इथे बघा प्रिंटेड ब्लाऊज असल्यामुळे ते अशा प्रकारे मी इथे शिवलेलं आहे. त्यानंतर इथे बघा हे जे एक ब्लाऊज आहे ते इथे धडीच्या साडीवरचंच हे ब्लाऊज आहे. आणि हे ब्लाऊजला बघा मी इथे अशा प्रकारे बॅक साईडचा गळा शिवलेला आहे.
तर इथे अशा बघा हा जो गळा आहे थोडा मी इथे पण चौकोनीमध्ये थोडा म्हणजे डीपमध्ये घेतलेला आहे आणि इथे बघा हा पंचकोनीसारखा गळा तयार करून घेतलेला आहे आणि याला मी इथे अशा प्रकारे बो लावलेला आहे आणि इथे बघा ही पट्टी अटॅच करून इथे बटनसुद्धा लावलेली आहे आणि साईडला लेससुद्धा लावलेली आहे. तर हा जो डिझायनर गळा मी इथे हे शिवलेला आहे. तर बघा सुंदर असा हा डिझायनर गळ्याचा आकार आलेला आहे आणि मधून बरोबर व्यवस्थित डिझाईनसुद्धा आलेली आहे. आणि समोरचा गळा मी इथे गोल घेतलेला आहे आणि हे जे ब्लाऊज आहे ते मी इथे प्रिन्सेस कटचं शिवलेलं आहे आणि ते क्रॉसपट्टी अटॅच करून घेतलेली आहे. तर बघा अशा प्रकारे हे जे मी ब्लाऊज आहे प्रिन्सेस कटचं ब्लाऊज इथे शिवलेलं आहे आणि याच्या स्लीव्हसुद्धा मी इथे 10 इंचच्या शिवलेल्या आहे. त्यानंतर एक अजून इथे बघा सिंपल गोल गळ्याचं हे अर्जंट शिवलेलं मी इथे बघा हे फक्त मी इथे हे जे ब्लाऊज आहे ते मी इथे 1 तासात कट करून आणि कटिंग आणि स्टिचिंग फक्त 1 तासात केलेली आहे. आणि हे बघा इथे मी सिंपल गोल गळाच याचा शिवलेला आहे आणि लोटी गळ्यासारखा आकार घेतलेला आहे. आणि इथे बघा समोरचा साईड बघा मी इथे प्रिन्सेस कटचा घेतलेला आहे आणि इथे बघा स्लीव्हसुद्धा छोट्या लावलेल्या आहे आणि इथे जो गळा आहे तो मी इथे आतमधून लावलेला आहे. बघा हा अशा प्रकारचा गोल गळाचा आकार आलेला आहे. त्यानंतर समोरच्या साईडने मी इथे प्रिन्स कट घेतलेला आहे आणि प्रिन्स कट हे मी इथे अखंड शिवलेलं आहे आणि समोरचा गळा हा इथे मी हे गोल घेतलेला आहे. तर अशा प्रकारे बघा हे जे प्रिन्सेस कटचं ब्लाऊज आहे ते मी इथे शिवलेलं आहे आणि हे जे माझ्या कस्टमरचं ब्लाऊज आहे ते मी फक्त 1 तासामध्ये इथे अर्जंट द्यायचं असल्यामुळे ते इथे शिवलेलं आहे आणि जे आतमधून शिलाईचं हे ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे. म्हणजे मी जे शिलाई आहे ती आतमधून घेतलेली आहे, म्हणजे कापड आतमध्ये दाबून शिवलेला आहे. तर अशा प्रकारे फिनिशिंगसुद्धा छान आलेली आहे आणि इथे हा जो गळा आहे तो गोल घेतलेला आहे. तर अशा प्रकारे हे एक प्रकारचं ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे. तर मैत्रिणींनो बघा अशा प्रकारचे हे 5 प्रकारचे मी डिझायनर ब्लाऊज इथे शिवलेले आहे आणि हे जे डिझायनर ब्लाऊज आपल्याला कसे वाटले कॉमेंट करून मला नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मला मी जे हे ब्लाऊज शिवलेले आहे ते मी कशाप्रकारे शिवलेले आहे कॉमेंट नक्की करा. तुमच्या कॉमेंटने मला अजून ऊर्जा मिळते आणि नवीन डिझायनर ब्लाऊज शिवण्याची प्रेरणा मिळते. तर तुम्ही माझं हे चॅनल इथे आहे जे मी चॅनलवर व्हिडिओ टाकते आहे त्याला कॉमेंट नक्की करा, लाईकसुद्धा करा जेणेकरून मला पण इथे वेगवेगळे ब्लाऊज शिवण्याची पुन्हा प्रेरणा मिळते. तर माझा हे जे व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तर लाईक नक्की करा. धन्यवाद.